मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तर तुम्ही भरलाच असेल। तर लाडकी बहीण योजनेमार्फत जी हे नवीन केस आलेले आहे तर तुम्ही बघू शकता की तुमचा आधार कार्ड मोबाईलला लिंक पाहिजे। मोबाईलला लिंक नसेल तर तुम्ही हे वेबसाईट जी आहे त्यांनी चेक करून घ्या, कारण की हे जर तुम्ही केलं नाही तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाही आणि तुम्हाला कोणती बँक लिंक आहे हे सुद्धा तुम्हाला समजणार नाही। तर सगळ्यात आधी हे तुम्हाला करावं लागणार आहे। तर त्यासाठी काय काय प्रोसेस लागणार आहे सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। तर ह्या व्हिडिओला लास्टपर्यंत बघा। चला सुरू करूया। मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल मध्ये यायचं आहे। तर तुम्हाला इथे टाकायचं आहे माय आधार .udi.gov.in ह्याच्यावरती जर गेले तुम्ही फर्स्ट ह्याच्यावरती क्लिक करा। ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर असा इंटरफेस दिसेल। तर असं थंबचं चिन्ह आहे, तुम्ही बघू शकता। तर थंबच्या चिन्हावरती क्लिक करून तुम्हाला लॉग इन ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर लॉग इन ह्या बटनावरती क्लिक केल्यावरती थोडीशी प्रोसेसिंग होते। तर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा टाकायचा आहे। तर मी पटापट माझा आधार नंबर आणि कॅप्चा टाकून घेतो। तो तुम्हाला टाकायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, कॅप्चा बदलू पण शकता तुम्ही। जर तुम्हाला समजलं नाही तर कॅप्चा बदलून घ्या आणि तुम्ही बघू शकता असं टाका। असा जो कॅप्चा आहे आणि लॉग इन विथ OTP ह्याच्यावरती तुम्ही क्लिक करा। जर तुमचा मोबाईलला नंबर लिंक नसेल, म्हणजे आधारला नंबर लिंक नसेल तर तुम्हाला OTP येणार नाही। तुमचा सगळ्यात पहिलं तुमचं जे कार्य आहे, मोबाईल हा आधारला लिंक करून घ्या नंबर। तर तुम्ही बघू शकता लॉग इन विथ OTP करत आहे आपण। तर प्रोसेसिंग थोडी चालू आहे। तर तुम्ही बघू शकता सर्व काही डिटेलमध्ये तुम्हाला सांगत आहे। मित्रांनो, तुम्ही हा असा इंटरफेस बघू शकता। तो तुमच्या समोर हा इंटरफेस येऊन जाईल। तर तुम्हाला इथं सिलेक्ट काय करायचं आहे, बँक सीडिंग स्टेटस ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ह्याच्यावरती क्लिक केल्यावरती तुम्हाला नो बँक रेकॉर्ड इज फाउंड फॉर दिस आधार नंबर असं जर येत असेल तर तुमचा मोबाईल नंबर लिंक नाही आहे तुमच्या बँक अकाउंटला। सगळ्यात पहिले तुम्हाला सर्व काही मोबाईल नंबर वगैरे लिंक करून घ्यायचा आहे। आधार कार्ड बँकला सर्व काही लिंक करायचं आहे। इनएक्टिव्ह असं दाखवत आहे। प्लीज चेक विथ युअर बँक टू गेट युअर आधार नंबर लिंकेड टू युअर बँक अकाउंट सर्व काही तुम्हाला करायचं आहे। हे खूप महत्त्वपूर्ण सूचना आहे, कारण की असं जर केलं नाही तर तुमचे पैसे जे आहेत ते बँकेमध्ये येणार नाहीत। तर सर्व काही महत्त्वाचं आहे। ते लाडकी बहीण योजनेसाठी खूप महत्त्वाचं आहे। तर तुम्ही हे सर्व काही मुख्य उद्देश हे सेटिंग करून घ्या आणि तुमचा हा डॅशबोर्ड आहे। तर तुम्ही डॉक्युमेंट अपडेट पण करू शकता। सर्व काही तुम्हाला डॉक्युमेंट अपडेट करायचं आहे। नेक्स्ट वरती क्लिक करून सर्व काही परत नेक्स्ट वरती क्लिक करा आणि तुमचे डॉक्युमेंट इथनं अपडेट करा। बघा, तुमचे हे जे डॉक्युमेंट आहे हे सर्व काही तुम्हाला दिसून जातील। तर ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमची KYC करा, तरच तुमच्या बँकेमध्ये पैसे येतील। हे सर्वांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि चॅनलवरती नाही असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर थँक्स फॉर वॉचिंग दिस माय व्हिडिओ। बाय बाय।